राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या आणि पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे। कित्येक दिवसापासून तटलेला हप्ता शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आज सोमवारी 23 मार्च रोजी वाटप करण्यामध्ये येणार आहे। ही अधिकृत माहिती आताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली। गेल्या 2 महिन्याभरापासून शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार, पीक विमा कधी येणार, परंतु काही केल्याने नमोचे पण पैसे येत नव्हते, पीक विम्याचे पण पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यामध्ये आले नव्हते। आता प्रत्येक शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडलाय की सरकार लवकर या ठिकाणी पैसे का सोडत नाही। तर लक्षात ठेवा, बरोबर 2 आठवड्याच्या पाठीमागे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला देखील 2000 रुपये या ठिकाणी सर्वांनाच मिळालेले आहेत, परंतु त्यानंतर देशामध्ये विविध निर्णय झाली। तुम्हाला पण शेतकरी बांधवांनो चांगल्यापैकी माहीतच असेल, गॅस लोकांना मिळाना झालाय, रांगा लावून त्या ठिकाणी आता गॅस मिळवावा लागत आहे। पेट्रोल म्हणजेच की डिझेल साठी सुद्धा रांगा लावावं लागत आहे। देशामध्ये महागाईचा भडका उडालाय आणि सरकार पूर्णपणे म्हणजेच की तिकडे लक्ष देऊन होतं। आता तुम्ही म्हणाल की नमोचा हप्ता वाटण्याचा आणि गॅसचं त्या ठिकाणी वाटण्याचा किंवा या ठिकाणी महागाईचा काय संबंध आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, आता जो काय 1700 कोटी रुपयांचा तुमचा निधी नमो शेतकरी योजनेसाठी मंजूर करण्यामध्ये आला होता, जार सुद्धा आता तुम्ही पाहिलेला आहे। 4-5 दिवसांच्या पाठीमागे जार आलाय, तर ते पूर्णपणे गॅस खरेदीसाठी हे पैसे तिकडे वळवण्यामध्ये आले होते आणि त्यामुळेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे गुढीपाडव्याला सुद्धा येणार होते, पण तेव्हा सुद्धा आले नाहीत आणि मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जमा झालेले नाहीत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जो 2-3 म्हणजेच की दिवसापूर्वी जार मंजूर करण्यामध्ये आला होता, त्या जार मध्ये एक स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो तारीख सांगण्यामध्ये आली होती। ती तारीख तुम्ही नीट म्हणजेच की वाचलेली नाहीये। तर सोमवार 23 मार्च या दिवशी म्हणजेच की आज पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो वाटप होणार आहे। आता सोमवारी 23 मार्च म्हणजे आज फक्त 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल, ही अधिकृत माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ अर्धवट न बघता शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या राज्यामध्ये जर का जिल्ह्यांची संख्या पाहायला गेली तर टोटल शेतकरी बांधवांनो 36 जिल्हे आहेत। त्यापैकी 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी सोमवारी म्हणजेच की आज होईल। म्हणजेच 18 जिल्ह्यांमध्ये सोमवारी नमोचे पैसे मिळतील, त्यानंतर लगेच मंगळवारी म्हणजेच की उद्या पीक विम्याचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे। ही फक्त बातमीच नाही तर अधिकृत बातमी या ठिकाणी आल्या, पुराव्यासहित तुम्हाला आम्ही ही बातमी सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून ज्या प्रकारे जार आलाय त्या प्रकारे तुम्हाला बातमी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला खाली दिलेलं सबस्क्राईब बटन क्लिक करा, त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका आणि व्हिडिओला लाईक करा। आता इथे पहा, सोमवार आणि मंगळवार शेतकरी बांधव आनंदाने नाचू लागणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या पैशांचं वाटप होणार आहे, आता हे सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना स्पष्टपणे सांगण्यात आलंय। लक्षात ठेवा, सोमवारी म्हणजेच की आज बँका उघडल्यानंतर प्रत्येक 1 तासाला एका जिल्ह्यांमध्ये याचे वाटप होणार आहे। त्याचं कारण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट हे 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोमवारी जमा होतील, म्हणजेच की आज। आणि त्यानंतर जर 2022 पासून तर 2025 पर्यंत एकदा जरी तुम्ही पीक विमा भरलेला असेल आणि पीक विम्याची वाट पाहून कंटाळले देखील असाल, तर मंगळवारी म्हणजेच की उद्या वाटप होणार आहे। हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्ही लक्षात ठेवा। कोणत्या पिकाला हा पीक विमा वाटप होणार आहे, तुमचं या ठिकाणी अवकाळी पावसाचं नुकसान झालं असेल किंवा कोणत्याही प्रकारे पावसामुळे तुमचं नुकसान झालं असेल, 2022 ला झाला असेल, 2023 ला झाला असेल, 24 ला झाला असेल, तर केंद्र सरकारचा निधी 7200 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे। हे शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे आणि हे पैसे उद्या मंगळवारी वाटप करण्यामध्ये येणार आहेत आणि आज सोमवारी तुम्हाला नमोचे पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसाठी आता 1700 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आले आहेत। प्रत्येक 1 तासाला सोमवारी बँका उघडल्या
तुमच्या खात्यावरती देखील शेतकरी बांधवांनो पैसे येतील. तुम्ही म्हणाल की आम्ही दररोज ऐकतोय आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु ही अधिकृत बातमी समोर आली. कारण की सरकारच्या माध्यमातून आता मागच्या आठवड्यामध्ये पैसे वाटप करण्यामध्ये येणार होतं, हे तर तुम्हाला माहीतच असेल. परंतु तुम्हाला देखील माहीत आहे सर्वकडे युद्धजन्य परिघटना सुरू झाल्या. अमेरिका इराण देशामध्ये भांडणं सुरू झालेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुमचा जो 1700 कोटी रुपयांचा निधी होता तर तो शेतकरी बांधवांनो वळवण्यामध्ये आला होता. कुठे वळवण्यामध्ये आला होता तर गॅस खरेदीसाठी वळवण्यामध्ये आला होता, अशी अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमोच्या पैशांचं वितरण झालं नाही. गुढीपाडव्याला नमोचा पण हप्ता मिळणार होता आणि पीक विमा देखील सरकारच्या माध्यमातून देणार होते. तसेच तुमच्या लाडक्या बहिणींना म्हणजेच की बहिणीचे पैसे तुमच्या घरामध्ये बायको घेत असेल किंवा तुमची बहीण घेत असेल तर त्याचे देखील पैसे गुढीपाडव्यानिमित्त फेब्रुवारी महिन्याचे येणार होते. परंतु सरकारने कोणालाच पैसे दिले नाहीत. त्याचं कारण म्हणजे सरकारने गॅस खरेदीसाठी सर्व योजनांचा पैसा तिकडे वळवलेला होता, अशी माहिती पूर्णपणे स्पष्टपणे समोर येत आहे. त्यामुळे ह्या पैशांचं वितरण झालेलं नव्हतं. काळजी करू नका, आज सोमवार आणि मंगळवार 2 दिवस पैशांचं वितरण या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि तुमच्या घरात लाडकी बहीण असेल तर त्यांना सुद्धा पैशांचं वितरण म्हणजेच की पैसे मिळणार आहेत. लक्षात ठेवा, सोमवारी नमो शेतकरी योजनेचे 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. त्यानंतर मंगळवारी लगेच 2022 पासून 2025 पर्यंत या 4 वर्षांमध्ये शेतकरी बांधवांनो तुम्ही एकदा जरी पीक विमा भरलेला असेल तर त्या पीक विम्याचे 17,500 रुपये म्हणजेच की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येतील. त्यामुळे शेतकरी बांधवांना डबल लाभ म्हणजेच की येत्या 1 ते 2 दिवसाच्या आतमध्ये मिळणार आहे. म्हणजेच की आज सोमवारी नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील आणि उद्या तुम्हाला पीक विम्याचे देखील पैसे येतील. असे तुम्हाला येत्या आज आणि उद्या 2 दिवसामध्ये पूर्णपणे डबल लाभ मिळणार आहे. हे पैसे तुम्हाला सोमवारीच हवे असतील तर नेमके कोणाकोणाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत, कोणाकोणाला या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये येणार आहे. कारण ज्यावेळी मुख्यमंत्री साहेबांना पत्रकारांनी विचारलं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता का लवकर तुम्ही पाठवत नाही, रक्कम काय असेल ते देऊन टाका, शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेत. त्यांना सांगितले जातंय आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीने दररोज 5 बातम्या पसरत आहेत. मग नेमकी नमोचे पैसे का लवकर येत नाहीत यावरती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय नमो शेतकरी योजनेचा निधी आम्ही मंजूर केलाय, त्यासाठी 1700 कोटी आम्ही मंजूर केलेत, त्याचा जार देखील आम्ही काढलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे पीक विमा जर का कोणत्याही शेतकरी बांधवांनी 2022 पासून तर 2025 पर्यंतचा कधी पण भरलेला असेल तर या 3 ते 4 वर्ष तर शेतकरी बांधवांनो तुमचा देखील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा तटलेला असेल, राहिलेला असेल तर त्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्यांनी शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय येत्या 2 दिवसामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पैशाचं वाटप करण्याची ऑर्डर या ठिकाणी मिळाल्या. सोमवारी शेतकरी बांधवांनो म्हणजेच की आज नमोचे पैसे येतील आणि या ठिकाणी पीक विम्याचे 17,500 रुपये मंगळवारी म्हणजेच की उद्या पैसे येतील. 18 जिल्ह्यांचे 2 गट या ठिकाणी तयार करण्यामध्ये आलेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. फक्त आता तुम्ही सर्वांनी 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे. यामध्ये कोणकोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे, नमोचे पैसे कोणत्या शेतकरी बांधवांना नेमके मिळणार आहेत, पीक विमा एखादा जर का तुमचा मागचा थकलेला असेल तर त्याची यादी आता नेमकी कोणकोणती आली आहे, सर्व काय अपडेट आता अगदी 2 मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पीक विम्याबद्दल माहिती घेऊया. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे नेमके पैसे कोणाला मिळणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे माहिती सांगणार आहे. सर्वांनी इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. जर तुम्ही शेतकरी बांधवांनो अर्धवट व्हिडिओ सोडून गेलात तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा कोणाला मिळणार आहे, नमोचे पैसे कोणाला मिळणार आहे, सोमवारी नमोचे पैसे नेमके कोणाला मिळणार आहे म्हणजेच की आज याबद्दल आणि नेमकी पीक विमा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे याची अपडेट समजणार नाही. त्याकरिता व्हिडिओला आता थोडासा वेळ काढून पाहण्याचा प्रयत्न करा. मोबाईलकडे लक्ष देऊन पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. एकत्रपणे 2 योजनांचा लाभ आता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
त्याकरिता नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहणार आहोत नेमके पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे. त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत त्याच्या पुढेच नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच की आज सोमवारी कोणत्या शेतकरी बांधवांना पूर्णपणे हप्ता जमा होणार आहे. त्यापूर्वी नेमके मंगळवारी कोणत्या म्हणजेच की शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. आता पहा शेतकरी बांधवांनो, अहमदनगर मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अहमदनगर मधील शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर अकोला मध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती बीड या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर धुळे गडचिरोली मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला पण पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे. तर या जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत नेमके नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कोणत्या 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे. कोणत्या शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. नेमके नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी आज म्हणजेच की सोमवारी 23 मार्च रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे. आणि यामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही, तुमच्या जिल्ह्याची यादी आलेली आहे की नाही हे आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर आता नंबर 1 वरती जिल्हा आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील नमो 8वा हप्ता म्हणजेच की जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता दिला जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर सांगली, सोलापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, परभणी, पालघर, पुणे, उस्मानाबाद, नंदुरबार, नांदेड, नाशिक, नागपूर, मुंबई उपनगर, लातूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, हिंगोली, गोंदिया, बीड, चंद्रपूर, बुलढाणा म्हणजेच की या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून म्हणजेच की आज सोमवार दिनांक 23 मार्च रोजी पूर्णपणे नमोच्या हप्त्याचं वितरित करण्यामध्ये येणार आहे असे सूत्राच्या माध्यमातून माहिती समोर आलेली आहे शेतकरी बांधवांनो. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.